देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। शिवसेना द्वारा कालीना के शास्त्री नगर वटकर चाल में गली गटर दुरुस्ती काम की शुरुआत। मुंबई कालीना के शास्त्री नगर वटकर चाल इलाके में आज शिवसेना कालीना विधानसभा शाखा क्रमांक 90 द्वारा गली और गटर दुरुस्ती तथा पायवाट निर्माण कार्य की शुरुआत की गई। इस शुभारंभ कार्यक्रम का आयोजन शाखा प्रमुख गणेश अन्ना रेड्डी के नेतृत्व में हुआ, जिनके लगातार प्रयासों से यह महत्वपूर्ण काम शुरू हो पाया है, जो स्थानीय नागरिकों के लिए काफी राहत देने वाला कदम माना जा रहा है। इस कार्य के प्रयास में कालीना विभाग प्रमुख महेश पेडनेकर, महिला विभाग प्रमुख अश्विनीताई भोसले, विधानसभा प्रमुख दशरथ सकपाल, उप विभाग प्रमुख सुखदेव माने, महिला उप विभाग प्रमुख जुडित ताई के मार्गदर्शन में हुआ। शाखा प्रमुख गणेश अन्ना रेड्डी ने नारियल फोड़कर कार्य की विधिवत शुरुआत की। इस कार्यक्रम को सफल बनाने में महिला शाखा प्रमुख अश्विनी जाधव सहित कई शिवसेना पदाधिकारियों ने अहम भूमिका निभाई। शुभारंभ के दौरान बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी और स्थानीय निवासी उपस्थित थे, जिन्होंने इस कार्य के शुरू होने पर संतोष व्यक्त किया और उम्मीद जताई कि गली गटर दुरुस्ती व पायवाट बनने से क्षेत्र में लंबे समय से चली आ रही परेशानियों का समाधान। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं कालीना विधानसभा में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे यहाँ पर शास्त्री नगर कई क्षेत्र में यहाँ पर नारियल फोड़ा गया है, जो गटर और नाली और यहाँ पे साफ सफाई के लिए हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर स्थानीय लोगों का आगमन हुआ है। क्या कहना चाहेंगे, जैसे कि आज इस चाली में इस क्षेत्र में बहुत ही बड़ा भव्य कार्यक्रम है, जो नारियल फोड़ों का, जो गटर आदि का जो कार्य हुआ है, क्या कहना चाहेंगे? जय महाराष्ट्र। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य वंदनीय धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या संकल्पनेतून, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अखंड महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना संबोधले जातं, ते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज या कालीना विभागातील आमचे शाखाप्रमुख, कार्यसम्राट शाखाप्रमुख श्री गणेश अन्ना रेड्डी यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या अथक परिश्रमातून आज ह्या आपल्या विभागामध्ये, आपण या वटकर चाळीमध्ये आता सध्या उभा आहोत, इथली मागेच आम्ही तर सर्वे करायला आलो होतो, तेथे फार अशी दुरावस्था होती नाल्यांच्या, रस्त्यांची। ही अवस्था बघितल्यानंतर ताबडतोब आमचे शाखाप्रमुख यांनी हा इथला जो ज्यांनी सर्वे केला होता की तिथली जागा आपण लवकरात लवकर सुशोभीकरण करून इथल्या जनतेला एक स्वच्छ आरोग्य आणि स्वच्छ निरोग्य द्यावं, असं त्यांना ताबडतोब वाटलं। म्हणून आज येथे सन्माननीय शाखाप्रमुख गणेश अन्ना रेड्डी साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी आणि परिश्रमातून आज येथे आम्ही हा नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे। आणि हा एकच काम नाही घेतलेलं आहे की येथील जनताला अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी त्यांच्या दरवाजामध्ये येत नव्हता। फक्त निवडणुका आल्या की लोक हात जोडून इथे उभे राहत होते की मला मत द्या, आणि निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे कोणी पाठ बघत नव्हतं। परंतु असं नाही आहे, कारण असं आहे की स्वतः आमचे शाखाप्रमुख आणि आम्ही सर्व पदाधिकारी हे कुठल्या महलामध्ये या बिल्डिंगमध्ये राहणारे नाही आहोत, आम्ही स्वतः या चाळीमध्ये राहणारे आहोत। त्यामुळे आम्हाला ह्या चाळीचं दुःख काय आहे आणि या चाळीमध्ये लोकांच्या समस्या काय आहेत ह्याची जाण आम्हाला जास्त 100%, कारण आमचं आयुष्य ज्या चाळीमध्ये गेलेलं आहे, ते बंगल्यामध्ये राहणारे आणि बिल्डिंगमध्ये राहणारे त्या मागच्या नगरसेवकांना ते कळणार नाही आहे। म्हणून त्याची जाण या समाजाचं काहीतरी देणं होतं, ह्या उद्देशाने आज आमचे कार्यसम्राट शाखाप्रमुख सन्माननीय गणेश अन्ना रेड्डी यांच्या माध्यमातून आज येथे हा नारळ फुटलेला आहे। आणि हाच नारळ हा नुसता हा एका छोट्या कामाचा नारळ नसून येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये जी काही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे, त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणार आहे। आणि त्याच्यानंतर येणाऱ्या फेब्रुवारीपासून ते पुढच्या इलेक्शनपर्यंत या कालीना विभागाचा पूर्ण रूप बदलून होणार आहे। जी लोक इथे यायला नाक धरून येत होते ना, ती आता पॉशमध्ये येतील, हे तुम्हाला मी शब्द देतो। कारण मला माहिती आहे की माझे शाखाप्रमुख किती कार्यक्षम आहेत आणि ते किती करू शकतात आणि किती करणार। आता सध्या आमच्याकडे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य वंदनीय आनंदीगे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत। तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत, आमचे मंगेश कुडाळकर साहेब आहेत, आमचे विभाग प्रमुख महेश पेडनेकर साहेब आहेत, यांची सुद्धा साथ आम्हाला आहेच आहेत। आणि या सर्वांची साथ
आज आमच्या शाखा प्रमुखांच्या पाठीशी आहे. तसेच आमच्या महिला शाखा प्रमुख अश्विनीताई जाधव ह्या आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांच्या हातून हे असेच चांगले चांगले कार्य हो आणि या आपल्या गोरगरीब जनतेचा भला हो हीच एवढी इच्छा करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. में हर क्षेत्र में उनके माध्यम से कहीं ना कहीं कुछ समाज सेवा और बहुत अच्छा कार्य चल रहा है. आइए हम उनसे भी उनकी प्रतिक्रिया लेंगे. गणेश जी, आपका स्वागत है हमारे चैनल में. किस किस क्षेत्र में आपने नारियल फोड़ों का और क्या कार्य किए जो आने वाले वक्त पे चुनाव पे जनता किस तरह से आपके बारे में. आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि आपले विभाग प्रमुख पेडणेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वटकर चाळ, शास्त्रीनगर वटकर चाळ इथे आपण नारळ हे केले. त्या गल्लीचे आपण काम सुरू करण्यात आलेले आहेत. असे अनेक कामं आहेत जिथे गेले 25-30 वर्षापासून काय झालेलं नाही आहे. इथं येत्यात, निवडणूक लढून जात्यात, जिंकत्यात, त्याच्यानंतर काय आपल्या स्थानिकमध्ये या आपल्या गल्लीमध्ये जात नाही आहे. इथं बघितलं तर पाणीची समस्या आहे, टॉयलेटची समस्या आहेत, घराघरामध्ये तुम्ही बघितलं असाल गटाराच्या समस्या आहेत, स्वच्छता नाही आहे. तर गेले आम्ही 4-4.5 वर्षापासून आम्ही हे कामं चालू केलेले आहेत. कमीत कमी इथं नवीन शौचालय पण तुम्ही बघितलं असाल, आपण नवीन शौचालय पण बांधण्यात चालू केलेले आहेत. आतापर्यंत 8 टॉयलेटचं आपलं काम चालू आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले जवळचा जवळ दवाखाना पण आणलेला आहे. आपला दवाखाना आता जे गलीमधले कामं आपण चालू आहेत ते तुमच्या माध्यमातून आपण दाखवणार तर आहेत. असे अनेक काम आहेत. शर्मा पंजाबी चाळचा आपण आता चालू करणार आहेत. लादीकरण, गटरचे दुरुस्तीकरण, खंडागळी चाळचे आपण टॉयलेटचे काम चालू होणार आहे. महायुतीच्या फंडातून आपण चालू करणार आहेत. असे खूप काम आहेत. कसं होणार, जेपर्यंत स्थानिक लोक आपल्या म्हणजे सगळ्यांचा साथ देत नाही तेपर्यंत होत नाही. स्थानिक लोकांना मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही सगळेजण आपले महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून तुम्ही सगळे साथ द्या. आपण लवकरात लवकर आपला वार्ड क्रमांक 90 लवकरात लवकर एवढं सुंदर कलिना होईल याचं वचन आज शाखा प्रमुख आणि आमचे सगळे पदाधिकारी वचन देऊ आणि लवकरात लवकर आपला कलिना सुंदर आपण करू. तेच बोलतो. जय महाराष्ट्र. आखिरी सवाल मैं जानना चाहूँगा गणेश जी आपसे, जैसे कि आने वाले वक्त पे चुनाव में आपको अगर शिवसेना टिकट देती है तो क्या कार्य करोगे इस जो चौल के लिए, क्या काम बचा है जो आने वाले वक्त के लिए, जीतते हो तो क्या करते हो अगर आपको मौका देते हैं. सर जी, मेन मतलब इधर पानी का समस्या बहुत कम है और आप देखते हैं अभी गटर का समस्या, आप जितना गटर इतना भरा हुआ है ना, गटर बाथरूम का समस्या है, गटर का समस्या है. अपन चाली में रहते हैं, चाली में घर में यहाँ पे शौचालय नहीं है, अपने को जाना पड़ता है. वो शौचालय में पानी का समस्या नहीं है, पानी नहीं है. गटर अपन जाते हैं तो अपने बच्चे लोग जब स्कूल जाते हैं पानी में, गटर में पानी में जाते हैं. डेंगू मलेरिया है, बहुत कुछ ऐसा समस्या है. अपने को जब यहाँ से कोई अच्छा आदमी आए तो उनके लिए एक ही है, स्थानिक में रह के ग्राउंड लेवल में उतर के काम करो. जीत के आने के बाद ऑफिस में बैठ के काम मत करो, ग्राउंड में उतरो, जाओ. वो जो स्थानिक है ना वही जीत के आपको लोग देते हैं. और आप लोग क्या करते हैं, अब ऑफिस में जाके वहाँ पे बैठ के, कोई किसी का नाम नहीं बोलूँगा, गए 15 दिन पहले हमारे यहाँ शाखा अपना शास्त्रीनगर में चुन्ना भट्टी बोल के एक है, वहाँ के स्थानिक लोग पानी का समस्या लेके जाए गए थे. तो जाने के बाद वहाँ पे चुन के आने के बाद उन्होंने क्या बोला कि
आपके वहाँ से वोट में हमको कम मिला तो हम काम नहीं करेंगे, आपके वहाँ से हमको वोट कम मिला बोल के काम नहीं करेगा बोल के वहाँ से वो लोग को लास्ट में भेजा गया। लास्ट में अपने शिंदे साहब के ऑफिस में शाखा क्रमांक 90 में वो आए, हमने ऐसा नहीं बोला, दूसरे दिन ही हमने काम चालू किया वहाँ पे। तो यही है, हम भी या कोई भी जीत के आने के बाद ग्राउंड लेवल में उतर के काम करो, यही। तो आपने देखा कहीं ना कहीं अगर मौका देती है तो ग्राउंड लेवल पे उतर के हर कार्य का अंजाम देते रहेंगे। गणेश अन्ना रेड्डी जी ने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया दी है। क्या कहना चाहेंगे, आप भी यहीं रहते हुए स्थानीय हो या क्या? हाँ सर, नमस्कार, मैं परमीला। मैं अन्ना रेड्डी सर का सम्मान करती हूँ कि ये हम मतलब इनके साथ में भी हैं, हम लोग ये हमारे साथ हैं। हमारा काम गली का, ये गटर का, कितनी खुशी हो रही है आपको? बहुत खुश हूँ मैं कि हमारे गली का काम अभी मतलब इनके माध्यम से चालू होने वाला है। हम तो 2-3 साल से यहाँ पे गटर का इतना प्रॉब्लम, सब लोग आते जाते हैं, ऐसा नहीं है कि कोई एक ही आ जा रहा है, बाइक वाले हैं और गटर भरा ही है, पानी उछड़ के ऊपर आ जाता है, बाइक जाते हैं, कोई पब्लिक नहीं। बाथरूम जाते हैं तो हम आते हैं तो बिना नहाए तो हम कुछ छूते ही नहीं है। बाथरूम का तो इतनी बड़ी समस्या है, गटर का तो है, चलिए ठीक है, गटर को तो सबका है, हमारे घर में बाथरूम नहीं, तो बाथरूम तो जाना ही पड़ेगा। बस हम यही चाहते हैं कि हमारा अच्छे से काम हो, अन्ना रेड्डी सर का हम साथ दें, उनको चुन के लाए, उनका मान सम्मान रखें, जो भी है। बस हम सबसे यही हमारा निवेदन है और कुछ नहीं। बस स्थानिक लोगों ने अपनी बातों को रखा है। आइए मी इनसे भी जानेंगे, कसा वाटला तुम्हाला गणेश अन्ना रेड्डी इकडे नारळ फोडून आम्हाला खूप बरं वाटलं, कारण आम्ही ह्या खूप याच्यामध्ये गुजरलो आहे, खूप दिवस झाला आम्ही त्रासामध्ये आहोत। पण इथं एवढे लोक येतात, सगळे बोलतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, टॉयलेट करू, गटर करू, हे सगळं नुसतं बोलायला असतात, करायला कोणी नसतं, फक्त वोट घेण्यापुरतं बोलतात। वोटिंग झालं की मग कोणी काय डोकवायला पण येत नाही आणि बघत नाहीत। आणि यांनी जे काम केलं हे खूप चांगलं काम केलं, आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही यांनाच आम्ही वोट देणार आणि सगळ्यांनी यांनाच वोट द्यावं। एकनाथ शिंदे भाऊ यांनी लय चांगलं सहकार्य दिलं आम्हाला। मतलब इतना खुश हो गणेश अन्ना रेड्डी के कामों से, आप आने वाले चुनाव में इनको ही वोट देंगे? हाँ, और सभी लोग इनको ही दीजिए। नहीं, गणेश अन्ना को ही जीतेंगे। तो मतलब उनका भी कार्य आपके भी नजर में अच्छा रहा? नहीं, बरोबर। और आपको कितनी खुशी हुई? बहुत खुशी हुई हमको कि हमारे सर वाले इतना कुछ करेंगे, तो हम इनका सहयोग करेंगे। बात हो के कि हमारा काम चालू हुआ, बरोबर है, जितना जल्दी करो, जितना जल्दी हुआ, 1 महीना भी नहीं हुआ, काम चालू आम्ही 1 हप्ताच्या पहिला गेलो होतो आणि आमचं काम चालू पण झालं। याच्यापूर्वी आम्ही भरपूर ठिकाणी जाऊन आलो, अर्ज दिलं, कंप्लेंट केली, पण कोणी आमची दखल घेतली नाही। आम्ही अण्णा भाऊंकडे गेलो, 1 हप्त्यात आमची प्रोसेस झाली आणि आमचं काम पण सुरुवात होत आहे। ह्याचं खूप चांगलं वाटतंय आम्हाला। जास्त पुढाकार तर मीच घेऊन सगळं करून केलंय आणि अण्णा भाऊंनी पण साथ दिली, आमचं ऐकलं। म्हणजे इतक्या लवकर आमचं तातडीने कामं करून देतात ते, ह्याच्या पहिला पण आम्ही त्यांचे कामं बघितलेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो की हां 100% इकडनं काम आपलं होणार। ह्याच्या आधी आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलो, पण आमची कोणी दखल घेतली नाही आहे। ह्याच्यानंतर आम्ही टॉयलेटसाठी पण त्यांना परत पकडणार आहे, त्यांना सतवणार आहे, त्यांच्याकडनं कामं करून घेत राहणार आहे। आमच्या टॉयलेटची अवस्था खूप म्हणजे खूप बिकट आहे, लहान मुलं तर जाऊच नाही शकत, टॉयलेट कमी आणि ते गर्दुल्यांचा अड्डा जास्त झालेला आहे, ना बायका जाऊ शकते ना लहान मुलं जाऊ शकते। रात्रीचं तर एकदम ते विचित्रच अवस्था, लाईट पण नसते। हे गटराचं तर तुम्ही स्वतः बघितलंच आहे, खूप बेकार अवस्था आहे। आमच्या इथं आता 2-3 जणांना डेंग्यू झाला, आम्ही स्वतः 40-40 हजार रुपये खर्च करून त्यांचा इलाज केला, त्यामुळे आम्ही खूप वैतागलेलो आणि मग अण्णा भाऊंकडे गेलो। आता आमचं काम होतंय, आम्हाला खूप खुशी आहे आणि ह्याच्यानंतर पण अजून काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही अण्णा भाऊकडेच जाणार आहे। मतलब अभी जो भी काम रहेगा इनको पकड़ेंगे आप, और वोट किसको देंगे? वोट पण त्यांनाच देणार। शुक्लाबाई चाल में हम लोग रहते हैं। अच्छा, कितना खुशी हो रही है आपके चाल हम लोग का गली अच्छा बन रहा, खुशी हो रहा है कि गटर के पानी से बहुत मुसीबत है, हम लोग के गली बन जाए और अच्छा है, पानी का प्रॉब्लम है। आइए आप यहाँ आइए, आगे आइए, आपको कितना अच्छा लग रहा है? देखिए चेहरे पे कितनी खुशी है। हाँ, बहुत अच्छा लग रहा है। जब बन जाएगा ना तब हम लोग को बहुत और खुशी हो जाएगी। ऐसे तो कितने जन आके बोल के चले गए,
अभी आज है तो जैसे बन गया तो हमको बहुत खुशी है। बहुत खुशी हुई। और आने वाले चुनाव पे फिर मौका देंगे कि जिताएंगे, जो हमको खुश करेंगे हम उनको खुश करेंगे। स्थानिक लोगों की मांग आपने देखा है, आप कहीं ना कहीं एक तरफा आज जो गणेश अन्ना रेड्डी के लिए सभी स्थानिक लोगों ने, यहाँ के रहवासियों ने अपना प्यार दिखाया है और आपने देखा हमारे चैनल के माध्यम से सभी ने अपनी प्रतिक्रिया को रखा है। तो आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। मुंबई कलिना विधानसभा